कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीने आयुक्त महोदय लोकरे मॅडम, कोकरे साहेब, मनसोडे साहेब आज इथे उपस्थित आहे आणि खूप असा सुंदर उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्यासाठी सर्व मूर्तिकारांसाठी जो उपक्रम केला आहे शाडूच्या मातीचा, तर मी एवढं सांगेल की जी शाडूची माती आपण यूज करतो तर त्याची परिपूर्ण अशी विल्हेवाट लागल्या जाते। त्या मूर्तीची देवाचा अपमान न करता जर आपण एखादी मूर्ती घडवतो आणि त्यासाठी जी माती यूज केली जाते त्या मातीतून पर्यावरणासाठी कोणताही उपद्रव न होता तो पर्यावरणासाठी जी माती आहे ती खूप चांगल्या पद्धतीची होते। जर पीओपीची आपण माती यूज केली तर त्यासाठी आपल्याला प्रदूषणाचा भाव वाढू शकतो, प्रदूषण होऊ शकतं। त्यासाठी आपण ही माती देण्यात आलेली आहे मूर्तिकारांना आणि मूर्तिकारांचंही आपल्याला सहकार्य खूप छान लाभतं। इतर मूर्तिकारांशी आता संवाद साधला, मी त्यांना एवढं सांगितलं की जेव्हा तुम्हाला आज शाडूची माती दिली जाते त्याचा आपण इतरही मूर्तिकार असेल तुमच्या जवळचे त्यांना सांगण्यात यावं की शाडूच्या मातीचाच वापर करण्यात यावा। जर पीओपीचा यूज केला तर पर्यावरणासाठी आपल्याला प्रदूषण होऊ शकतं, एवढंच त्यांना मी बोलली। आणि आज त्यांनी आम्हाला सहकार्य खूप छान केलं, त्यांना मी शुभेच्छा देते येता गणपतीच्या याच्यात। आणि त्याचं मला वाटतं माझी वसुंधराचा आपण जे कार्यक्रम असतो त्याच्यानुसार आज आपण त्यांना हे मातीचं वाटप करतोय आणि त्यांचंही खूप सहकार्य छान लाभलेलं आहे आम्हाला। आणि खरं तर कल्याण डोंबिवलीचं हे मी खूप अभिमानाने सांगू शकते की त्यांनी त्यांचा विचार केला। खूप सुंदर वाटलं की असे विविध उपक्रम करत असते कल्याण डोंबिवली आणि नागरिकांपर्यंत आपल्या कल्याण डोंबिवलीचा जो मेसेज आहे तो खूप सुंदर असा जात आहे।